महत्वाच्या बातमीनं आपण बुलेटिनची सुरुवात करणार आहोत। सुनेत्रा पवारांना आम्ही सर्व गोष्टी सांगत असतो, अजितदादांसारखंच ट्युनिंग सुनेत्रा वहिनींसोबत आहे असं वक्तव्य खासदार सुनील तटकरे यांनी केलेलं आहे। सुनेत्रा पवार आमच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत असं देखील तटकरे म्हणतायत। तर फडणवीसांसोबत राजकीय भेटी होतच असतात असंही तटकरेंनी सांगितलंय। मात्र दोन्ही राष्ट्रवादी पक्षांच्या विलिनीकरणाच्या चर्चांना शरद पवारांच्या पक्षाकडून पूर्णविराम दिला गेलेला असल्याचं वक्तव्य सुनील तटकरे यांनी विलिनीकरणांच्या चर्चांसंदर्भात केलेलं आहे। जयंत पाटलांसोबत आमची भेट झालेली नाही असं सुद्धा त्यांनी सांगितलंय। आम्ही परस्परांच्या संपर्कात नियमितपणाने असतो। काय बोलून घेतलं विचारलं गेलं असं नाही। आम्ही सगळे वरिष्ठ सहकारी त्या ठिकाणी बसलो होतो। अनेक बाबींच्या वरती चर्चा होती। 2 दिवस पूर्वी सोमवारी सुद्धा आम्ही भेटणार होतो, परंतु वहिनी त्याला बारामतीला गेल्या। बारामतीवरून सुद्धा त्यांचं माझं बोलणं झालेलं होतं। काही बाबींच्या होतीमध्ये राजकीय कारणासाठी मला मुख्यमंत्र्यांना भेटायचं असेल तर त्याची माहिती वहिनींना असते। ज्यावेळेला माझ्या लोकसभा मतदारसंघातील काही कामाचा विषय असेल त्यावेळेला असणं अभिप्रेत आहे नाही, काही कारण नाही। त्याच्यानंतर आम्ही ज्यावेळेला भेटत असतो त्यावेळेला भेटीमागचा तपशील जो आवश्यक असतो तो माझ्याकडनं सांगितला जात असतो। विलिनीकरणाच्या चर्चाला पूर्णपणाने विराम मिळाला। काही दिवसापूर्वीच साहेबांच्या पक्षाची राज्य पातळीवरची बैठक झाली। त्यावेळेला कार्याध्यक्ष म्हणून सुप्रियाताई असतील, पक्षाध्यक्ष म्हणून शशिकांत शिंदे असतील, त्यांनी स्पष्टपणे सांगितले की आता विलिनीकरणाच्या चर्चेला पूर्ण विराम आहे। ही भूमिका स्पष्टपणे त्या ठिकाणी मांडली गेली। त्यामुळे नव्याने काही ती चर्चा कुठे सुरू झालेली नाही। सुरू झालीच तर मग तो विषय, पण आज तरी कुठे सुरू झाल्याचं चित्र नाही। पुन्हा मी सांगतो, जयंत पाटलांची आमची तिथे भेट झाली नाही। त्यामुळे जयंत पाटील आले, आम्ही दोघे गेलो आणि अर्थ खात्याची चर्चा झाली। हे कुठलं तर्क मला काय कळलंच नाही। जयंत पाटलांचा काय संबंध? जयंतरावचा काय संबंध? जयंतरावनी त्यांची भेट कशा कारणासाठी झाली स्पष्ट सांगितलं। जयंतराव सुद्धा वरिष्ठ नेते आहेत, ते सुद्धा एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दीर्घकाळ अध्यक्ष राहिले। राज्याचा अर्थमंत्री त्यांनी दीर्घकाळ मांडलेला आहे, अनुभवी नेते आहेत। पक्षाच्या कार्यकर्त्यांनी वारंवार फोन करून सुद्धा कृषी मंत्री फोन उचलत नाहीत असा दावा अमोल मिटकरी यांनी केलेला आहे। इतर पक्षांच्या आमदारांचे फोन मात्र एका मिनिटात ते उचलतात। घर की मुर्गी दाल बराबर अशी पक्षाच्या कार्यकर्त्यांची अवस्था झालेली आहे असं म्हणत अमोल मिटकरींनी कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंवर आरोप केले। ज्या शेतकऱ्यांवर अजितदादा जीव ओवाळून टाकत होते की ताटात उष्ट राहिल्यानंतर सुद्धा अजितदादा शेतकऱ्याचं अन्न वाया घालू नका असा संदेश देत असतील, आणि त्याच खात्याचे मंत्री पक्षाच्याच एका कार्यकर्त्यांनी 5दा फोन केल्यावर उचलत नाहीत, मात्र आमदार रवी राणाचा फोन एका मिनिटात उचलून त्यांच्यासोबत संवाद साधतात। याला म्हणतात घर की मुलगी दाल बराबर। त्याच्यामुळं दत्ता मामांच्या अशा वागण्याचा आमच्यासारख्याला त्रास होतोय। आमच्यासारख्याला म्हणजे पक्षातील सामान्य कार्यकर्त्यांना, की एकदा फोन उचलून विचारा तर की काय करायचं आहे, ते कंपनीवर FIR करायची आहे की ते अधिकारी मुजोर आहेत, एवढं तर विचारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।